सर्वांना नमस्कार. मेगा प्रांजित आर्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी इथे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत फलक लेखनामध्ये गणतंत्र दिनाचं लिखाण करणार आहेत आणि टायपोग्राफी सोबत आपल्याला लिहायचं. बऱ्याच जणांना अडचणी आहेत की देवनागरी लिखाण आम्हाला नकोय, साध्या पद्धतीने अगदी रेषा ओढता आल्या तर आम्ही लिखाण करू शकतो का. तर तो टायपोग्राफी पार्ट काय असतो थोडक्यात, आणि तेही लिखाणासोबत हा पार्ट आज आपण इथे आपण पाहूयात. इथे काय केलेलं आहे आपण की एक विशिष्ट उंची घेतली. टायपोग्राफी हा पार्ट काय असतो की आपल्याला अक्षर लहान ही काढू शकतो आपण आणि मोठेही काढू शकतो. त्याचं स्पेसिंग ठरवावं लागतो. जागेच्या उंचीसाठी मी एक आता 20 सेंटीमीटर ही जागा घेतलेली आहे, त्याची हाईट. ओके. आणि आपल्याजवळ कोणतीही पट्टी असेल, म्हणजे तुमची रेग्युलर मिळणारी प्लास्टिक किंवा एक माझ्याकडे लाकडी पट्टी, आणि एक साधारण याची रुंदी 5 सेंटीमीटर आहे, जे की आपण एका हाईटसाठी घेणार आहेत. आणि मी काही लिखाणासाठी अगोदर काय केलेलं आहे की बॅलन्स आडव्या उभ्या रेषेचा घेतला, त्यानंतर उभ्या रेषा म्हणजे जे अलाइनमेंट आपल्याला पाहिजे की अक्षर आपली छान व्यवस्थित दिसतील, हा जर बेस आपला असला तर मांडणी चांगली होती. आता ही मांडणी कशी केली पाहिजे यासाठी आपण पुढचं काम पाहूयात. की आता आपण काय करू, जी माझी पट्टी आपल्याजवळ जी ही पट्टी असेल त्या पट्टीसोबत आपण इथे स्टार्ट घेणार आहेत. आणि जे टायपो पार्ट आहे म्हणजे हा एंड ऑफ रिझल्ट तुम्हाला दिसेल शेवटच्या टप्प्यात. दोन रेषांमधलं अंतर आणि लिखाण जे मला करायचंय ती मांडणी सांगतोय, दाखवतोय एकदा. तो बॅलन्स ही आपल्यासाठी महत्वाचा राहील. आपण इथे बघू शकतो की अगोदर काय होतं की फक्त रेषा आडव्या उभ्या उडल्या होत्या. आता हा पार्ट मी जो आखून घेतला, अक्षरांचं एक असं रचना तुम्हाला इथे दिसेल की नेमकं आता हा पार्ट आपण केला कसा, ओके, मांडणी झाली कशी. आता यासाठी थोडक्यात मी सांगेल की हा पार्ट ग चा आहे, ओके, नंतर हा न चा आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आकार, प्रत्येकाची रुंदी ही सारखी, म्हणजे जी 5 सेंटीमीटर मी घेतलेली तुम्ही 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर तुमच्या पद्धतीने घेऊ शकतात. आणि याच्यातला दोनच गोष्टींचा बदल आहे, म्हणजे प्रत्येक जण लिहू शकतं, प्रत्येकाला हे सहज जमेल. फक्त याच्यातला जो बदल आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आणि असं स्ट्रक्चर आखून घ्यावा लागेल. थोडा प्रयत्न केला तर येईल. हा जो पार्ट आहे आपण समजून घेतोय, तर इथला जो बदल आहे मधला स्ट्रक्चर मधला जे आपल्याला लिहायचं म्हणजे हा 5 सेंटीमीटरचा पार्ट आहे. आणि ह्या 5 सेंटीमीटरला आपण काय केलं, आता डायरेक्टली डार्क करून घेतोय, रेष ओढून घेतोय. आणि या रचनेसोबत जाताना इथे कर्व आहेत, वळण आहेत, जे की आपण हलके घेतलेले आहेत. आता या दोन रेषेचं अंतर, याच्यातलं अंतर किती 5, याच्यातलं अंतर किती 5, आणि याच्यातलं साधारण किती आहे, एक 3 सेंटीमीटर आहे मधला. आणि मग ही रेष आपल्याला बरोबर कंप्लीट करून इथून जो कर्व पार्ट आहे इथून वळवायचा आहे. त्यानंतर इथे सुद्धा कर्व पार्ट आहे, त्यासाठी हा स्टार्ट इथे वळण घेतलं. आणि हा आकार गचा खाली त्या रेषेला स्पर्श करत नाही, हे जे वळण आहे इथे कर्व तयार होतो, जो की या वळणाला, म्हणजे आता मधला पार्ट इथे लिखाण करताना या रचनेमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर इथे हा जो पार्ट सोडलाय म्हणजे अक्षर आपली खाली स्पर्श करत नाही, हा साधारण 2 सेंटीमीटर आहे.